ॐ ॐ श्री गणेशाय नमः। ॐ श्री सरस्वत्यै नमः। ॐ श्री गुरुभ्यो नमः। ॐ समस्तजनकल्याणे निरतं करुणामयं नमामि चिन्मयं देवं सद्गुरुं ब्रह्मविद्वरम्। ॐ सहना भवतु सहनौ भुनक्तु सह वीर्यं करवावहै तेजस्विनावधीतमस्तु मा विद्विषावहै। ॐ शान्ति शान्ति शान्तिः। ब्रह्मानन्दं परमसुखदं केवलं ज्ञानमूर्तिं द्वन्द्वातीतं गगनसदृशं तत्त्वमस्यादिलक्ष्यम् एकं नित्यं विमलमचलं सर्वधी साक्षिभूतं भावातीतं त्रिगुणरहितं सद्गुरुं तं नमामि। ॐ शुक्लाम्बरधरं विष्णुं शशिवर्णं चतुर्भुजं प्रसन्नवदनं ध्यायेत् सर्वविघ्नोपशान्तये। या देवी स्तूयते नित्यं विबुधैर्वेदपारगैः सा मे वसतु जिह्वाग्रे ब्रह्मरूपा सरस्वती। हरि ओम। आज पूज्य स्वामी पुरुषोत्तमानंदजींचा समाधी दिन, तर त्यानिमित्ताने आपण त्यांच्या काही चरित्रातल्या गोष्टींचं स्मरण करूया, जेणेकरून आपल्याला आध्यात्मिक साधनेसाठी प्रेरणा मिळते आणि आपण ज्या जगामध्ये वावरतो, ज्या व्यवहारामध्ये आपण आपला दिनक्रम घालवतो, तर त्याच जगामध्ये वावरून सुद्धा आणि तसाच दिनक्रम जो आहे तो करून सुद्धा एखादं कोणी असं आध्यात्मिक उन्नती कशी करू शकतात, आपल्यासारखेच रागद्वेषाचे प्रसंग, द्वंद्वात्मक सगळ्या जगताचे प्रसंग त्यांनाही आले असणार, तर त्याच्यातून असे कोणी अशा पदावर की जे स्वतः तर धन्य आणि कृतार्थ होतातच, पण इतर अनेकांना आध्यात्मिक सेवा, साधना, स्वाध्याय आणि समर्पण याची प्रेरणा ते देऊ शकतात। तर हे आपण त्यांच्या चरित्राच्या स्मरणामधून प्राप्त करण्याचा प्रयत्न करूया। आपल्याला कल्पना असेल की 21 मे 1936 या दिवशी यवतमाळ जवळ कळम नावाचं जे गाव आहे त्याच्याजवळ एक कोटगव्हाण नावाचं छोटंसं खेड आहे, तर त्यामध्ये माधव देशपांडे उर्फ त्यांना बाबूराव सगळे म्हणत, बाबूराव या नावानेच ते प्रसिद्ध होते, आणि त्यांची पत्नी इंदिरा। इंदिरा हे लक्ष्मीचं एक नाव आहे, तर जणू काही माधव आणि हे लक्ष्मी म्हणजे रमा माधव किंवा लक्ष्मी नारायण अशा दाम्पत्याच्या पोटी त्यांनी जन्म घेतला। लहानपणी पुरुषोत्तम हे त्यांचं पाळण्यातलं नाव होतच, पण बोलाचालीसाठी शरद असं त्यांना म्हणत असत। लहानपणापासूनच आध्यात्मिक कल आणि गावातही आणि घरातही चांगलं अध्यात्माला पोषक असंच वातावरण होतं। नेहमी भजन कीर्तन आणि एक्का म्हणजे अखंड नामसंकीर्तन वगैरे असं होत असे, तर त्यातही हे पूर्णपणे रंगून जात असत। कळमला 2री पर्यंत शाळा होती त्यावेळेला, तर तिथे 2री पर्यंत शिकले, त्यानंतर पुढे यवतमाळला आले।
मग यवतमाळला पुढे 10वी पर्यंत त्यांची शाळा झाली. पण त्याच दरम्यान 12च वर्षाचे असताना म्हणजे जवळजवळ 6वीत वगैरे असताना मातृछत्र हरपलं. आणि हे मोठे आणि त्यांना 2 भाऊ आणि 2 बहिणी. तर मोठे असल्यामुळे संपूर्ण त्या देहाचा अग्निसंस्कार, त्याचं अस्थि विसर्जन हे सगळं करताना मनामध्ये खूप प्रश्नांचं काहूर माजलं, की हा मृत्यू म्हणजे काय? हे आपलं अस्तित्व इतकं क्षणभंगूर आणि असं आहे का? तर मग हे सगळ्या प्रश्नांना उत्तरं देवाला प्रसन्न केलं तर मिळतील म्हणून खूप देवाचं नामस्मरण वगैरे करायला लागले. आणि एक प्रकारचं वैराग्याचं बीज त्यांच्या व्यक्तिमत्वात पडलं. असंच पुढे शाळेमध्ये असताना एकदा 9वीच्या वगैरे मुलांनी, हे 8वीत असतील तेव्हा कदाचित, तर गौतम बुद्धांचं जे पूर्वायुष्य आहे, पूर्वाश्रम सिद्धार्थ, तर त्याचे काही नाटक वगैरे असं केलं होतं शाळेच्या गॅदरिंगमध्ये. आणि हे प्रेक्षकांमध्ये बसून ते पाहत होते, ऐकत होते. विलक्षण अंतर्मुख झाले ते त्यातल्या एका प्रसंगाने, की ज्या वेळेला त्या सिद्धार्थला, जो सुखासीन अशा संपूर्ण अनुकूल अशा वातावरणात आतापर्यंत वाढलेला आहे, तर तो एकदा रथ घेऊन बाहेर पडतो. तर त्यावेळेला त्याला एक रोगी मनुष्य, एक वृद्ध मनुष्य जरा जर्जर असा, आणि एक मृत देहाची प्रेतयात्रा, असे 3 दृश्य दिसतात. आणि त्यांनीही आतापर्यंत असं कधीच काही पाहिलेलं नसतं. त्यामुळे तो विचारतो सार्थला, हे काय आहे? सगळ्यांच्याच आयुष्यात असं होतं का? आणि त्याला उत्तर मिळतं की हो, हे सगळ्यांच्या आयुष्यात होतच. कधी ना कधी कुठला ना कुठला रोग येणारच, म्हातारपण कधी ना कधी येणारच, आणि मृत्यू जो जन्मालाय त्याला मृत्यू पण निश्चित आहे, आढळ आहे. आणि हे ऐकल्यानंतर त्या सिद्धार्थला एकदम बोध होतो की नाही, मला हे सगळं काही नकोय आता. मी मग ते एक जे अंतिम सत्य आहे, एक जे निखालस असं आनंद स्वरूप असं जे तत्व आहे, तर त्याचा शोध मी घेणार. आणि म्हणून तो सगळ्याचा त्याग करून निघतो. तर तसाच निश्चय या प्रेक्षकात बसलेल्या या शरदच्या मनामध्ये होत होता तेव्हा. पण सत्संग विवेक बुद्धी जागृत होती. त्यामुळे वडिलांवर जी जबाबदारी आहे, 2 भावांचं शिक्षण, 2 बहिणींचं लग्न, ते झाल्यानंतरच काय ते करायचं असं निश्चय केला होता. त्याप्रमाणे 10वी इथे झाले यवतमाळला. वर्ध्याला गेले पुढे 11वी पासून कॉमर्स घेऊन. तर तिथे दिगंबर देशपांडे त्याचे चुलत भाऊ होते आणि त्यांच्याकडे राहिले शिक्षणासाठी. त्याचे वडील जे होते ते परम दत्तभक्त, कडक सोवळं ओवळं, आणि ज्ञानेश्वरी, दासबोध अशा सगळ्या संतांचं साहित्याचे अभ्यासू असे होते. तर त्याच ह्याच्यामध्ये दत्तभक्ती जी आहे, तर ती यांच्यामध्ये बीज होतच तिथे. अगदी त्याला खत पाणी मिळालं आणि ते पूर्णपणे जोरात सुरू झाली. गुरुचरित्राची पारायण, दत्त महात्म्याची पारायण वगैरे झालं. बीकॉम झाले. पहिल्याच इंटरव्ह्यू मध्ये त्यांना विस्तार अधिकारी सहकार ही चांगली नोकरी मिळाली. आणखीन ठिकठिकाणी मग पुढे पहिलं त्यांचं ट्रेनिंग वगैरे झालं गोंदेडा इथे. तिथे तुकडोजी महाराजांची भेट झाली, त्यांच्याकडून आशीर्वाद प्राप्त झाले. चिमूरला बदली झाली आणि त्याच्यानंतर कुरखेडा म्हणून गुजरातला भावनगरला त्यांचं ट्रेनिंग पण झालं. त्याच्यानंतर मग कुरखेडाला बदली झाली. तो जंगलाचा प्रदेश होता आणि भरपूर एकांत, खूप निवांतपणा मिळाला. तर तेव्हा सगळ्या ग्रंथांची भरपूर पारायणा केली आणि मनामध्ये अशी ओढ होती की चैतन्यमय असा प्रत्यक्ष जिवंत असा गुरु मला मिळावा, आणि त्यासाठी गुरुचरित्राचं पारायण चालू होतं. त्यांचा सहकारी एक होता, तो नागपूरचा होता. सुट्टी आली शनिवार रविवार तर तो घरी आला, आणि घरून नंतर पुन्हा सोमवारी जेव्हा जॉईन झाला तर तेव्हा त्याला सांगितलं की नागपूरला कॉन्व्होकेशन ग्राउंड मध्ये युनिव्हर्सिटीत स्वामी चिन्मयानंद म्हणून कोणी आले, ते खूपच छान बोलतात, अतिशय प्रभावी असं व्यक्तिमत्व आणि वक्तृत्व, हृदयाला स्पर्श करणारं. आणि हे पहा, ते शेवटी जसा प्रसाद देतात त्याप्रमाणे प्रसाद पुस्तिका देतात त्यांच्या यज्ञामध्ये, आणि ही ती प्रसाद पुस्तिका मी आणलंय. तर म्हणलं की हिंदुइझम ॲट अ ग्लान्स ही ती छोटीशी प्रसाद पुस्तिका होती. तर ती प्रसाद पुस्तिका यांनी लगेचच वाचून काढली, आणि ती जी शैली आहे गुरुदेवांची, अतिशय कळकळीने लिहिलेली आणि अनुभव सिद्ध अशी, तर त्याच्यामुळे यांच्या मनामध्ये त्यांनी घर केलं. आणि त्या पुस्तकाच्या शेवटी वेदांत कोर्स सुरू होणार आहे आणि त्यासाठी अविवाहित पदवीधर जिज्ञासूंनी अर्ज करावेत असं आवाहन केलेलं होतं. तर यांनी ताबडतोब, माझ्यासाठी जणू काही हे आहे
आणि म्हणूनच ही देवाची रचना आहे की हे माझ्या समोर आत्ता यावं. लगेचच त्यांनी अर्ज करण्याचं ठरवलं. मीनवाईल इकडं त्या दोन्ही भावांची पण शिक्षण पूर्ण झाली, दोन्ही बहिणींची पण लग्न झाली. पण आणखीन एक दुःखाचा आघात, तो म्हणजे एका बहिणीचे अगदी तरुण असे मिस्टर अचानक गेले आणि पुन्हा त्यांना ते जे वैराग्य त्यांचं होतं ते अधिक पक्क झालं आणि आता ह्या माईक संसारामध्ये अजिबात पडायचं नाही असं निश्चित झालं. पुरे आता प्रपंचात राहणे, निजस्वरूपी पाहणे, गेव माय. तर याप्रमाणे त्यांनी ठरवून घेतलं. दसऱ्याचा दिवस उजाडला आणि त्यावेळेला काकांच्या बरोबर, ते वडिलांना काका म्हणत, काकांच्या बरोबर शेतात गेलेले असताना व त्यांनी मोकळेपणाने संपूर्ण काकांना सांगितलं की मी कसं कसं विचार करून करून या निर्णयाप्रत आलोय की मला आता या संसारात पडायचं नाहीये. मला आता संपूर्ण वेळ अध्यात्मासाठी द्यायचा आहे, गुरुच्या शोधात जायचंय. आणि वडील सुद्धा जाणत होते पहिल्यापासून की ह्याचा कल कुठे आहे ते. तर ते म्हणाले की जा, पण पक्का होऊन जा. म्हणजे धरसोडपणा नको, अर्धवट गेलं अर्धवट आलं असं नको. ते घर का न घाट का अशी स्थिती होते आणि हास्यास्पद असं अवस्था होते. तर पक्का होऊन जा म्हटल्यानंतर पुन्हा यांनी पक्का होण्यासाठी आळंदी, गाणगापूर इकडे गेले. गाणगापूरला 7 गुरुचरित्राची पारायणं केली. पुन्हा सगळ्या तीर्थक्षेत्रांना गेले. वेरावळ, गिरनार, तिथे पण त्यांना अशी अंतस्फूर्णा झाली की बस आता गुरुच्या पायी सगळं समर्पण करून जन्माचं सार्थक करून घेऊया. मानव जन्माचं जे धन्यता आहे तर ती प्राप्त करून घेऊया. तर मग तिथून पुन्हा आले आणि पुन्हा रामगंगा म्हणून जो प्रवाह तिथे वाहतो पोटगवाणला, तर त्याच्या काठावर त्यावेळेला तिकडे निबिड असं निर्मनुष्य असं वातावरण होतं आणि नीरव शांतता असे. तर तिथे जाऊन पुन्हा त्यांनी गुरुचरित्राची, दत्त महात्म्याची पारायणं केली. आणि तेवढ्यात मग मुंबईवरून त्यांना कॉल आला की मुलाखतीसाठी या म्हणून. तर 1965 मध्ये ते पहिल्यांदा मुंबईला गेले आणि गुरुदेवांचं पहिलं दर्शन त्यांना तिथे झालं. असं सांगतात की गुरुदेवांनी त्यांच्याकडे एक कटाक्ष टाकला आणि ताबडतोब त्यांचं संपूर्ण साधना, इष्टदैवत सगळं काही ओळखलं आणि या दत्तगुरु या असं म्हणाले. आणि नंतर अगदी मोकळेपणे त्यांना स्पष्ट सांगितलं की यू ऑब्झर्व मी, आय ऑब्झर्व यू. इफ वी बोथ फाइंड इच अदर ओके देन वी कंटिन्यू, अदरवाईज यू मे लिव्ह. तर अशा प्रकारे इथं कुठल्याही प्रकारच्या बंधनाला किंवा अशा इतर गोष्टींना थारा नाही. स्पष्ट स्वतंत्र विचार करून बुद्धिपूर्वक, जाणीवपूर्वक, आणि मग आपण जे स्वतःसाठी बंधनं पाळवून घेऊ, आपल्या साधनेसाठी नियम घालून घेऊ, तर तेच. तर अशा प्रकारे वातावरण असल्यामुळे साहजिकच हे गुरूंपायी त्यांनी तेव्हाच पूर्ण समर्पण करून टाकलं. मग 1965 ते जवळजवळ 77 साली पुन्हा त्यांना संन्यास दीक्षा मिळाली. त्याच्या अगोदर कोर्स पूर्ण झाला आणि त्याच्यानंतर त्यांना ब्रह्मचारी पुरुषोत्तम चैतन्य या नावाने पिवळ्या कपड्यात दीक्षा मिळाली. पुणे, सांगली, सातारा याच भागामध्ये. त्यांना गुरुदेवांनी सांगितलं यू मेक युअर हेडक्वार्टर्स एनिवेअर. रियल साधू इन इंडिया विल नेव्हर स्लीप स्टार्विंग. म्हणजे ह्या भारतामध्ये एवढी श्रद्धा अजूनही आहे की कोणी साधू जे असतील त्यांना आवश्यक गरजा जेवढ्या असतील तेवढ्या सहज पूर्ण होतील. तर त्याच्यामुळे आपली जबाबदारी एवढीच आहे की आपण जास्तीत जास्त भलं, जास्तीत जास्त चांगलं, एक चांगला आदर्श साधक होण्याचा प्रयत्न करायचा. तर याप्रमाणे त्यांनी करून नंतर मग त्यांना संन्यास दीक्षा मिळाली 12 वर्षानंतर. तर स्वामी पुरुषोत्तमानंद सरस्वती असं त्यांचं नाम झालं. वैराग्य आणि ज्ञान हे संन्यासाची 2 लक्षणं आहेत. आणि गुरुदेवांनी जेव्हा पाहिलं की हे परिपक्व अशा अवस्थेमध्ये आता आलेले आहेत, तावून सुलाखून निघालेले आहेत, तर त्यावेळेला असं सांगतात, मलाही पूज्य स्वामी पुरुषोत्तमानंदजींच्या बरोबर 2 धर्मसेवक कोर्स 1 महिन्याचे, म्हणजे 2 महिने पूर्ण त्यांच्याजवळ राहून अध्ययन करण्याची संधी मिळाली. आणि उत्तर काशी, सिद्धवाडी इथं अनेक ज्ञानयज्ञ आणि खुद्द खोपोलीला सुद्धा ते दर महिन्याला येत असत, शिबिर, आध्यात्मिक शिबिर आणि ज्ञानयज्ञासाठी. तर स्वामी सुबोधानंद पण म्हणायचे की एक फक्कड साधू जे आहेत पूर्णपणे अनासक्त असे ते होते.
वेदांत कोर्स सुद्धा करत असताना स्वामी पुरुषोत्तमानंदजी महाराष्ट्रातले आणि मी आणि संतोष मोरे म्हणून एक होते, ते मराठी जाणणारे आमच्या बॅचमध्ये. पवईला संपूर्ण जगातले लोक असतात, जगातली मुलं आलेली असतात, वेगवेगळ्या भाषांची, वेगवेगळ्या नागरिकत्वाची. तर मग आमच्याकडे स्वामीजींची सेवा असे. स्वामीजी येणार तर संपूर्ण ती रूम साफ करून ठेवा. परमपूज्य गुरुजी तेजोमयानंदजी सुद्धा त्यांना मोठ्या भावासारखे मानत असत. ते स्वतः म्हणायचे की मी जाऊ का स्वतः ती रूम पाहायला, सगळं व्यवस्थित आहे का तिथे ठेवलेलं तुम्ही, त्याप्रमाणे. आणि स्वामीजी नियमाला कटाक्षाने पाळणारे वगैरे. एके दिवशी अशीच त्यांना बाहेर जाताना पुन्हा बाटली पाहिजे होती पाण्याची. म्हटलं ही घ्या. म्हणे की नाही, ही सीसीएमटीची मालमत्ता आहे ना. तर म्हणे घेतलं तर त्यांची काही हरकत तर नसेल. तर म्हणजे एवढ्या छोट्या छोट्या गोष्टींमध्ये नियमाचं पालन करण्याची सावधानता जी आहे, खबरदारी, ते स्वामीजींकडून शिकण्यासारखं आहे. त्याचप्रमाणे नंतरही मिशनच्या कामामध्ये आल्यानंतर ते प्रत्येक गोष्ट ते गुरूंना समर्पित करत असत. त्यांचं प्रसिद्ध भजन पण आहे ना, तव कृपेचा बालक तुझी माझा प्रतिपालक, तुझी माझा प्रतिपालक. आणि शेवटी ते म्हणतात याच अभंगाच्या शेवटी, तव कृपे तव सेवा नित्य घडो गुरुदेवा, नित्य घडो गुरुदेवा. पूर्णपणे गुरूंच्या पायी समर्पित असं ते जीवन होतं. चांगल्या वाईट कुठल्याही प्रसंगामध्ये ते त्या गुरूंचं स्मरण सगळ्यात पहिल्यांदा करत असत. आणि पूज्य गुरुदेव सुद्धा हे सगळं जाणून होते. स्वामीजी म्हणत की ही इज माय मराठी माउथपीस. म्हणजे मला मराठी भाषा येत नाही, तर मी जे इंग्लिशमध्ये सांगतो तेच हा मराठीमध्ये सांगतो. म्हणजे जणू काही याच्या मुखाने मीच बोलत असतो मराठीमध्ये. तर असं हे एकमेकांमध्ये पूर्ण मिसळून गेलेलं गुरु शिष्याचं नातं होतं. स्वामीजी मग संन्यास दीक्षा झाल्यानंतर गुजरात, गोवा आणि महाराष्ट्र या 3 राज्यांचे झोनल इन्चार्ज म्हणजे विभागीय प्रमुख असे झाले. आणि त्याने अतिशय सुंदर आणि उत्तम रीतीने ही जबाबदारी निभावली. की कुठे कुठे छोट्या मोठ्या गावांमध्ये सुद्धा स्वामीजींचं व्यक्तिमत्वच असं होतं की आताच आपल्या विवेकजींनी केलेलं गीत तुम्ही सुद्धा ऐकलं असेल. परवा त्यांच्या तिथीने, जो पुण्यतिथीचा दिवस होता, त्या दिवशी त्यांनी समर्पित केलं की पुन्हा न होणे असा पुरुषोत्तमानंद. तर सगळीकडे केंद्रांच्या उभारणी, लोकांना सेवेसाठी, साधनेसाठी प्रेरणा देणं, हे सगळं त्यांनी खूप चांगलं केलं. विशेष त्यांची कामं म्हणजे अशी की गुरुदेवांचं सगळं साहित्य जे इंग्लिशमध्ये असे ते त्यांनी मराठीमध्ये आणण्यासाठी अनुवाद वगैरे त्याचे करून मराठी प्रकाशन विभागाची नीव, पाया जो आहे तो त्यांनी घातला. त्याचप्रमाणे त्यांनी स्वतः सुद्धा लेखन केलं. कैवल्य उपनिषदाचं त्यांचं चिंतन खूप सोपं आणि खूप प्रसिद्ध आहे, लोकांना खूप भावतं ते. त्याचप्रमाणे गणपती अथर्वशीर्ष, शंकराचार्यांचं सदाचार याच्यावरचं भाष्य, तुकारामाचे 12 अभंग, अवधूताचे 24 गुरु, त्यानंतर षटपदी शंकराचार्यांच्या स्तोत्रावरचं भाष्य, नंतर नारायण सूक्त, अशा अनेक या रचना त्यांच्या हातून घडल्या. अनेक भजनं, दत्त भावांजलीमध्ये त्यांची अनेक भजनं आहेत. आणि विशेष करून सूक्ष्म स्तरावर त्यांनी कितीतरी लोकांना अशी प्रचिती एक आणून दिली, असा एक विश्वास निर्माण केला की आपण सुद्धा या जगात कार्य करत असताना एक हा आध्यात्मिक मार्ग जो आहे तो चालू शकतो. तर त्यासाठी कितीतरी लोकांना त्यांनी हात दिला आणि धीर दिला. अनेक लोकांचे असे अनुभव आहेत की आजारी सुद्धा असताना त्यांना समर्पित केलं तर ते पूर्णपणे सांगत की काही शरीरच आहे तर शरीराला काही ना काहीतरी होणारच, माझं सुद्धा शरीर त्याला सुटलेलं नाहीये, तर पण घाबरू नकोस, एवढ्यातच तू काही मरत नाहीस. तर असा त्यांच्याकडून एक शब्द आला की निश्चिंत होऊन तो जो भक्त आहे तो आपलं जे काही उरलेलं आयुष्य असेल ते चांगल्या कामामध्ये घालवत असेल. तसे स्वामीजींचं हे करता करता पुढे मग त्यांनी आणखी चिन्मय गणाधीश हे कोल्हापूरला 8 एकर जागेमध्ये अतिशय सुंदर असा आश्रम उभारला. त्याचप्रमाणे गावामध्ये चिन्मय पुष्पांजली ही जागा त्यांना मिळालेली होती. नंतर ते नागपूरला चिन्मय
मिशन नागपूरचं केंद्राची जागा सुद्धा आणि पवनारचं जे चिन्मय साधना केंद्र आहे ते सुद्धा स्वामीजींच्याच पुण्याईने त्या जागा मिळालेल्या होत्या. तर असं ठिकठिकाणी हे कार्य करत असताना मग नंतर जसे की गुरुदेव म्हणायचे की आय विल डाय विथ माय शूज ऑन, म्हणजे कार्य करत असतानाच मी जाईन. तर या शिष्याचं पण तसंच म्हणणं होतं की मी सुद्धा कार्य करीत असतानाच जाईन. आणि 2010 मध्ये माझं कोर्स पूर्ण झाल्यानंतर नागपूरला पोस्टिंग झाल्यावर स्वामींनी गयानंदा तेव्हा होत्या, तर त्या म्हणाल्या की जा अकोल्याला स्वामीजी आले आहेत, तुम्ही त्यांना भेटून ये. मग तिकडे गेल्यानंतर तिथे गलगलीकर हे जे होते अकोल्याचे गलगलीकर, तर त्यांच्याकडे भिक्षा होती आणि सुनीता पोफळी या तिथे संपूर्ण मिशनचं काम बघायचं. त्यांच्याच जागेमध्ये मिशनचं केंद्र पण आहे चिन्मय कृपा अकोल्याचं. तर स्वामीजींच्या टेस्ट झाल्या सगळ्या तिथे आणि रिपोर्ट छान आले होते. तर सगळेजण खुश होते. स्वामीजी म्हटले की चला आता उद्या आपण सेलिब्रेट करूया. मग तो तिथला विदर्भाचा जो प्रसिद्ध गोळा भात, वडा भात आणि त्याच्यावर चांगली मिरचीची फोडणी वगैरे दिलेली, असं हे सगळं त्यांनी घेतलं. आणि ते सगळं करून करून सगळं नंतर झाल्यानंतर मुलुंडमध्ये पुढच्याच महिन्यामध्ये म्हणजे जानेवारी 2011 मध्ये तर प्रवचन चालू असतानाच त्यांच्या हृदयामध्ये जसं की श्वास हे झाला, तर पुन्हा पुन्हा तेच ते शब्द वगैरे आले, स्मृती थोडी झाली. आणि त्याच्यानंतर मस्त सांगतात जवळचे की स्वामीजी म्हटलं की मी तर चाललो आता समाधीमध्ये, तुम्हाला या देहाचं काय करायचं ते करा. आम्ही त्या कोर्समध्ये जेव्हा होतो, धर्मसेवक कोर्समध्ये कोल्हापूरला जेव्हा 1 महिन्याचा निवासी असे 2दा कोर्स केले, तर तेव्हाही लोक म्हणायचे जाणकार की स्वामीजींची कुंडलिनी जागृत होऊन ती पुन्हा त्यांनी ताब्यामध्ये सुद्धा ठेवलेली आहे. म्हणजे ते एक केवळ चांगले भक्त, चांगले ज्ञानी आणि कर्मयोगी, तसेच हे योगी सुद्धा स्वामीजी होते. आणि सगळ्यात मोठा त्यांचा महत्वाचा गुण म्हणजे गुरुभक्ती, गुरुसेवा. तर तेच करण्यासाठी जसं की इकडून सुद्धा जाताना पोटगवांवरून जेव्हा त्यांना जाण्याची वेळ आली, तर त्यावेळेला सगळे गावकरी प्रेमाने त्यांना निरोप देण्यासाठी बेंडबाजा वगैरे घेऊन वेशीपर्यंत आले होते. आणि स्वामीजींनी त्यांचा निरोप घेताना सांगितलं की वेळेचं समायोजन होईल त्याप्रमाणे दत्त महात्म्य हा जो सप्ताह तिथे करतात, दत्त जयंतीच्या अगोदर गुरुचरित्र आणि दत्त महात्म्य त्याचं पारायण, तर त्यावेळेला मी येण्याचा प्रयत्न करेन. नंतर मग गुरुदेवांकडूनही त्यांनी परवानगी घेऊन त्याप्रमाणे त्यांनी दर वर्षाच्या दत्त जयंतीच्या अगोदर 8 दिवस तिथे जाण्याचं केलं. आणि तिथे मग दत्त महात्म्य, गुरुचरित्राचं पारायण, त्याचप्रमाणे संध्याकाळी सत्संग, आणि ते 8 दिवस म्हणजे अक्षरशः तपश्चर्याच असे. पहाटे 5 वाजल्यापासून संपूर्ण जो कार्यक्रम सुरू होत असे तो रात्री 10 पर्यंत असे. आणि ते 8 दिवस म्हणजे अगदी कडक तपश्चर्या, संपूर्ण घशावर वगैरे बोलून येते. तर हे त्यांनी सुरू केलं. स्वामीजींनाही संगीताची आवड होती, त्याच्यामुळे विनायक भिसे हे यवतमाळचे दरवर्षी तिथे गायक संगीतकार हे तिथे सेवा देत असत. आणि अनेक स्वामीजींनी एक श्रवण साधना नावाचा प्रकार सुरू केला मिशन मध्ये, की दर महिन्याला 7 दिवस याप्रमाणे संपूर्ण भगवद्गीता वगैरे असे जवळजवळ 2 वर्ष मध्ये चालणार, दर महिन्याला 7 दिवस श्रवण साधना. त्याचप्रमाणे आध्यात्मिक शिबिर त्यांनी जवळजवळ 500 श्रवण साधना आणि 150 आध्यात्मिक शिबिर अशी घेतली. आळंदी, शेगाव, पुणे, हिमाचल प्रदेश, आपलं सिद्धवाडी, उत्तरकाशी आणि वेगवेगळी जी तीर्थस्थानं आणखीन आहेत, मोझरी, तुकडोजी महाराजांचे आशीर्वाद त्यांच्याकडे होते. तुळपुले महाराज म्हणून त्या काळी एक होते, तुळपुले महाराजांनी त्यांना मार्गदर्शन केलं होतं की ज्ञानेश्वरीचं रसग्रहण कसं करावं. तर अशा अनेक साधू संतांचे आशीर्वाद पाठीशी घेऊन स्वामीजींनी आपली आध्यात्मिक मार्गक्रमणा जी आहे ती केली होती. तर ही अशी आध्यात्मिक शिबिरं त्यांनी ठिकठिकाणी घेतली आणि त्यातून मग पूर्णपणे इंटेन्सिव्ह ट्रेनिंग, इंटेन्सिव्ह प्रशिक्षण ते देत असत. कोल्हापूरला सुद्धा सकाळचा ध्यान वर्ग झाला की स्वामीजी सांगायचे की मौन ठेवा, लगेच वर्ग सुटल्यानंतर बडबड बडबड करायला लागू नये. आता सकाळचा वर्ग झाला ना, तर आता 1 तास इथून पुढे मौन ठेवा, त्या चिन्मय गणाधीशाकडे पहा आणि मनातल्या मनात काही असेल तुमचं नामस्मरण किंवा हे चिंतन मनन ते करा. तर शक्यतो हा जो ध्यानाचा जो आविर्भाव आलेला आहे, आतमध्ये जे भावतरंग झालेले आहेत
ते तसेच ठेवा, विचारही काही करू नका, त्याच भावामध्ये राहण्याचा प्रयत्न करा. असे हे स्वामीजी अतिशय क्षमाशील आणि एक उत्तम संघटक, एक चांगले व्यवस्थापक आणि प्रेरक असे होते. त्यांची पुस्तकं पण वाचल्यानंतर, त्यांचा आणि प्रवचनी ऐकल्यानंतर संत साहित्याचा गाढा अभ्यास, कुठला एक विषय निघावा, कुठली एक आध्यात्मिक संज्ञा यावी आणि त्याच्या पूरक असे जे संदर्भ असतील, त्यातले जे ज्ञानेश्वरीच्या ओव्या, दासबोधातल्या ओव्या, तुकाराम महाराजांचे अभंग, तुकडोजी महाराजांचे, आणि एक त्यांचं आध्यात्मिक सहानुभूती म्हणा तुम्ही, तर कोल्हापूरला तर असंच वाटायचं की एक पूर्ण भरलेला, काठापर्यंत भरलेला एक असा अमृत कलश आहे आणि तो थोडासा हिंदकळला, थोडासा हलवला तर लगेच त्यातलं अमृत जे आहे ते बाहेर पडतं. तर तसं आनंदाचं, एक सुखाचं, एक काहीतरी सरोवर आतमध्ये आहे. आणि स्वामीजींची भजनं, नंतर स्वामीजींकडे तिथे त्यांच्या अस्तित्वात राहणं, त्यांच्या सानिध्यात, त्यांच्या कृपेच्या ह्याच्यात राहणं, म्हणजे त्याचंच एक जणू काही आपल्यावर शिरकाव किंवा वर्षाव त्याचा होत असे. तर अशा प्रकारे हे शरद आणि मग पुरुषोत्तम चैतन्य आणि स्वामी पुरुषोत्तमानंदजी, असं जे त्यांचा संपूर्ण प्रवास होता तो असा होता. आता सुद्धा साक्षी दत्त संस्थान जे आहे पोटगव्हाणला, तर स्वामीजींचे पुतणे श्री अभिजित देशपांडे, ॲडव्होकेट अभिजित देशपांडे उत्तम प्रकारे दरवर्षी हा जो संयोजन आहे ते सगळं दत्त जयंतीच्या अगोदर 8 दिवस सगळं ते संपूर्ण करत असतात आणि ठिकठिकाणचे स्वामीजींचे भक्त तिथे जाऊन ते पारायण करतात. त्याचप्रमाणे वर्षभरात सुद्धा ज्ञानेश्वरीचं पारायण, दासबोधाचं पारायण, आणि हे जे महत्वाचे आपले क्षण आहेत, 21 मे स्वामीजींचा जन्मदिन, 17 जानेवारीला कळमचं चिंतामणी ते पोटगव्हाण असं पदयात्रा काढतात. अशा चांगल्या प्रकारे त्यांची जी आध्यात्मिक वारसा जो आहे तो त्यांनी ठेवण्याचा प्रयत्न केलेला आहे देशपांडे कुटुंबियांनी. तसे स्वामीजींचं काही आठवणी आपण केल्या. तर विशेष करून स्वामीजी सांगायचे की हे जे रूप, हे जे नाम, हे जे आहे ते मी नाहीये. तर ह्या नाम आणि रूपाच्या पलीकडे असलेले जे चैतन्य आहे ते मी आहे. ते निव्वळ अस्तित्व, की त्याला काही आकार नाही, असं जे अस्तित्व आहे ते मी आहे. स्वामीजी असे सांगायचे, तर त्यांचा स्वतःचा तर तसा अनुभव होता आणि त्यांना अशी अपेक्षा होती की जे श्रोते, जे साधक, जे जिज्ञासू हे ऐकत आहेत, तर त्यांनी स्वतः सुद्धा, स्वतःचं पण जे व्यक्तिमत्व आहे तर ते सुद्धा त्या रूपनामाशी तादात्म्य करून त्याच्याशी मीपणा बांधून न ठेवता, जे ते निर्गुण निराकार, अरूप, अनाम असं जे तत्व आहे तर त्याच्याशी बांधावं. म्हणजे फोटोमध्ये दिसणारे मी नाही, चित्रामध्ये किंवा आरशामध्ये दिसणारं माझं जे प्रतिबिंब आहे ते तर फक्त शरीराचं असतं, तर मी त्याच्या पलीकडे सूक्ष्म अशी आहे. हे स्वामीजींचं नेहमीचं सांगणं आहे. तर त्याचं आपण जरी स्मरण करून तर ते आपल्या मनामध्ये पक्क बिंबलं तर त्यांना आपण चांगली श्रद्धांजली, आदरांजली, भावांजली अर्पण केली असं होईल. आता खरं म्हणजे 7:30ला गुरुजींचं नारद भक्ती सूत्र आहे, तसं ते चिन्मय चॅनेलवर नेहमीच असतं. जरी 8 वाजता 9 वाजता जरी आपण बघितलं तरी त्याच सोशल मीडियाच्या लिंकवर क्लिक करून पाहू शकतो. पण तुम्हाला ते लाईव्ह पाहायचं असेल त्यामुळे आपण थांबूया. ठीक आहे ना? हा. ओम पूर्णमद पूर्णमिदं पूर्णात् पूर्णमुदच्यते पूर्णस्य पूर्णमादाय पूर्णमेवावशिष्यते. ओम शांती शांती शांती. हरिः ओम. श्री गुरुभ्यो नमः. हरिः ओम. श्री सीतारामचंद्रार्पणमस्तु. आज स्वामीजींची आठवणी काढण्याची संधी